आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अगं वहिनी वहिनी अगं हात सोड माझा। अगं काय झोपू काय आता? काय चालवलंयस? वहिनी सून घरात आल्यापासून जरा जास्तच कॉन्फिडन्स वाढलाय तुझा। तू आणि तुझी सून एकत्र आलात ना तरी माझ्या समोर टिकू शकणार नाही। तुमच्या विरुद्ध जायला आपल्यात काही लढाई सुरू नाहीये आणि हेच सांगायचंय मला तुम्हाला ताई की हे आपलं घर आहे, लढाईचं मैदान नाहीये। ती सई ती बिचारी लहान आहे, ती आता कुठे आपल्या घरात आली आहे। आपण तिला समजून घ्यायचं, सांभाळून घ्यायचं सोडून तुम्ही दरवेळी तिला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करता? आता कुठे ती आपल्या घरात रुळते, सगळ्यांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते, पण तुम्ही मात्र ती समोर आली की तिला उडवून लावता। तिच्याशी धड बोलत सुद्धा नाही तुम्ही। अहो जहागीरदारांची सून आहे ती। जहागीरदारांच्या सुनेनी बाहेर जाऊन जॉब केला तर नाही चालत, पण ह्या घरात त्या मानाने वागवता का तुम्ही तिला? माफ करा ताई, मी स्पष्टच बोलते, पण माझ्याशी सुद्धा तुम्ही दरवेळी असंच वागत आलात। मी सहन केलं सगळं, पण माझ्या सुनेच्या बाबतीत जर तुम्ही तेच वागणार असाल तर ते मला अजिबात आवडणार नाही। मग कसं वागू तिच्याशी? तिची जशी लायकी आहे तसंच वागणार ना? डोक्यावर घेऊन नाचू तिला? तिला डोक्यावर घ्या असं म्हणतच नाहीये मी, पण ती आता देवांशची बायको आहे, तिला तिचा हक्क मिळायलाच हवा। देवांशी तिचं लग्न कसं झालंय हे सगळ्यांना चांगलंच माहितीये। हो माहिती, आणि सगळ्यांना हेही माहितीये की सई आहे म्हणून आज आपला देवांश सुखरूप आहे। सईचं जाऊ दे, नका विचार करू तिचा, ठीक आहे, पण देवांशवर जीव आहे ना तुमचा? मुलगा म्हणता ना तुम्ही त्याला, मग त्याचं सुख कशात आहे हे सुद्धा कळत नाही तुम्हाला? तुम्हाला दिसत नाही का होताई की लग्न झाल्यापासून आपलं देवांश इतकं डिस्टर्ब आहे? नाही, मला मान्य आहे की सईचं आणि त्याचं लग्न एका विचित्र परिस्थितीत झालं, पण तरी सुद्धा तो सगळं जुळवून घ्यायचा प्रयत्न करतोय। पण तुम्ही त्याला सुखाने जगू देत नाही आहात ताई। त्या दोघांमध्ये जरा काही नॉर्मल होते असं वाटलं की तुम्ही लगेच येऊन त्या दोघांमध्ये मोडता घालता। त्रास होतोय माझ्या मुलाला, त्रास होतोय। माझा देवांश इतका शहाणा आणि सज्जन मुलगा आहे। खरं तर हे लग्न झाल्यानंतर तो सुखी व्हायला हवा होता, पण तसं